नमस्कार। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपाला आणखीन एक मोठा झटका। माजी आमदार करणार पक्षाला रामराम, या पक्षात जाणार। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठे अपयश सहन करावे लागल्याने भाजपाला धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे। संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी काही नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला। राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा भाजपाने शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण राजू शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिले। त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। हा मोठा झटका बसलेला असतानाच भाजपला आणखीन एक दुसरा मोठा धक्का बसणार आहे। मराठवाड्यातील भाजपाच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे। या माजी आमदाराने शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून प्रवेशाची तारीखही ठरली आहे। भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे। भालेराव हे येत्या 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे। सुधाकर भालेराव हे उदगीरमधील मोठे प्रस्थ आहेत। लातूर जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे। त्यांनी पक्ष सोडल्याने त्यांचं भाजपाला मोठं नुकसान होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीकडून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे उदगीरमध्ये संजय बनसोडे यांना मोठं तगडं आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यापूर्वी लातूर जिल्ह्यात अहमदपूर या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार विनायकराव पाटील यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये झालेला आहे। लातूर जिल्ह्यात भाजपचे 2 माजी आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आहेत। त्यामुळे लातूर जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे। शरद पवार गटाने मराठवाड्याकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचंही यातून दिसत असल्याची सूत्रांनी सांगितलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।